त्याच्याकडे दुर्लक्ष केले. ज्यावेळी त्याच्याकडे दुर्लक्ष झाले त्यावेळी त्यांनी या पृथ्वीवरती अनेक मॅसेंजर पैगंबर पाठविले आणि हे पैगंबर मानवाला त्या ईश्वराचा संदेश घेऊन आले ज्याने आम्हाला खरोखर निर्माण केले. त्याच्याबरोबर त्यांनी काही ग्रंथही पाठवले. याच्यापूर्वी देखील बरेचसे ग्रंथ अवतरित झाले, परंतु पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांची जी उम्मत आहे, यांचा जो जनसमुदाय आहे, त्यांच्यासाठी कुराण हा ग्रंथ पाठविला. कुराणप्रमाणे मनुष्याला कसे जीवन जगले पाहिजे आणि कुराण हा संदेश काय देतो ॲक्च्युली, याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. थोड्या वेळापूर्वी मी तुम्हाला उल्लेख केला की भाषेचा, प्रत्येकाची भाषा वेगवेगळी आहे, प्रत्येकाचा रंग वेगळा आहे, प्रत्येकाची फायनान्शियल कंडिशन वेगवेगळे आहे, परंतु इस्लाम याच्यामध्ये फरक करत नाही. आता आपण भाषेबद्दल बोलूया. काही लोकांचे मत असे आहे की भाषा म्हणजे इस्लाम हा ग्रंथ